तुमच्या 4-5 सीटा, माझ्या 7-8 सीटा, मी चेअरमन. अपा साहब आप थोड़ा सा रिस्क ले सकते हैं. नाही आप्पा नको करू. मला माहित आहे काय गुन्हाचं आहे ते. नाही 12 बोडायचे. हाय का कोठारे साहेब, या अप्पाचं दुसरं नाव रिस्क आहे. मुळात हा ताण्यात नासलेलं दूध आहे. दूध संग्रह म्हणजे गवळणीच्या डोईवरला हंडा वाटला काय हिसकावून घ्यायला. तरी बरं 2 वेळा तोंड घशी पाडलाय तुम्ही त्याला. उसाचं कांड आणि कान तुझ्या मागं उभं करतो. मला एक सांगा दादासाहेब, दारूचा गुत्ता चालवणारा माणूस सुद्धा लक्षाधीश होतो, तर शास्त्रोक्त पद्धतीने चालवलेले डिस्टिलरी तोट्यात कसे जाईल? कारखान्याचा बॉयलर दाखवू हाडूक बी गावायचं नाही. दादा, दूध आणि साखरेची युती होईल आणि झाली तर टिकल का? टिकली पाहिजे भाऊ, म्हणजे तिसरी शक्ती उभी राहणार नाही. ठराव क्रमांक 1. 1 ते 5 ठराव मंजूर आहे. मंजूर आहे. मंजूर आहे का नाही? मंजूर आहे. दादा शिंदेवरती जरा बारीक लक्ष ठेवा. अपा साहब प्लान ये है कि हम अपनी शुगर किसी फॉरेन कंपनी को सप्लाई करेंगे, लेकिन वो उतरेगी कलकत्ते में. सरकारला काय सांगणार? अभिनंदन. आप्पा, हा सत्याचा इजे. त्या तुळश्या रांडेच्याला असा तुडीव 2 दिवस उठला नाही पाहिजे तो. आप्पा बबन काशीत फुटलाय. फुटला? 100% फुटला. लग्न झोकात होणार बाळबा. हा म्हणजे तुम्हाला सगळी परिस्थिती माहितीच आहे. अरे ऊस लावायचा, कारखान्याचा शेअर बी घ्यायचा. काय 15 दिवसाच्या पेमेंटला टांग मारायची. सवलत ना मी शिटा गोळा करायला सुरुवात केली आहे. तुमच्या कारखान्यावर ठेवायचं म्हणतोय. कमीत कमी 10 जागा तुम्ही आम्हाला द्यायलाच पाहिजे. इतक्या? अहो टोटल जागा 21 आहे. त्यातल्या तुम्हासनी 10 दिल्या. आमच्या कार्यकर्त्यांना काय सांगणार? मित्रा, तू जर हे सांगितलेलं सगळं खरं असलं तर तिथं आप्पा असू देत नाही तर तानाजीराव, या तालुक्याच्या भल्यासाठी मी त्यांना सोडणार नाही. कदाचित तुझ्यामुळं नव्या युगाची सुरुवात होणार असं दिसतंय.